Good morning, friends, and welcome to all. Friends, in the previous lecture, we have seen astrologers leaving his village without any previous thought or plan, and having a working analysis of mankind's struggles like marriage, money, and tangles of human ties. We have also seen his working method as an astrologer and an incident which happened with him. So in this lecture we are going to continue that incident. So listen carefully. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपला जो ज्योतिष आहे त्याने त्याचे गाव सोडलेलं आपण बघितलं. का सोडलं त्याचं कारण पुढे आहे. त्याचबरोबर त्याच्या कामाची पद्धत आपण पाहिली. त्याचबरोबर त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग आपण पाहिला आणि तोच प्रसंग आता आपण पुढे कंटिन्यू करतोय. लक्ष द्या, पुस्तक समोर घेऊन बसा. पेज नंबर 4, लास्ट लाइन. The astrologer sent up a prayer to heaven as the author lit a cheroot. आणि जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याने एक प्रेयर केली, एक प्रार्थना केली टू हेवन. टू हेवन म्हणजे स्वर्ग. त्या स्वर्गाकडे बघत, वर बघत त्याने प्रार्थना केली ॲज द ऑदर लिट ए चेरूट. आणि त्याच्यासमोर बसलेल्या त्या स्ट्रेंजरने ही लिट ए चेरूट, त्याने काय केलं तर एक चेरूट होतं त्याच्याकडं. ते चेरूट त्याने लिट म्हणजे पेटवलं. चेरूट म्हणजे सिगारेट. हे चेरूट कसं असतं, सिगारेट तर तुम्हाला माहिती आहे, पण चेरूट काय असतं ते तुम्हाला एक फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल. चेरूटचा फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल. हा जो फोटो आहे हा चेरूटचा आहे. चेरूट जे आहे, चेरूट जे असतं, चेरूट इज मेड ऑफ स्क्वेअर लीव्ज ऑफ टोबॅको. टोबॅको म्हणजे तंबाखू. लीव्ज ऑफ टोबॅको, तंबाखूची जी पानं असतात त्या तंबाखूच्या पानांपासून, त्या तंबाखूचं जे पान असतं ते चौकोनी आकारात कापलं जातं, कट केलं जातं आणि त्या चौकोनी आकाराच्या त्या तंबाखूच्या पानापासून ही चेरूट बनवली जाते. चेरूट आणि सिगारेट मध्ये हाच फरक आहे. आणि सिगारेट जी आहे ती तंबाखूच्या पानांपासूनच तयार केली जाते, परंतु तंबाखूची जी पानं आहे ती आहे तशी गुंडाळून ती सिगारेट तयार केली जाते. परंतु चेरूट जी आहे ती तंबाखूच्या पानापासूनच तयार केली जाते, परंतु त्याचा एक चौकोनी आकार तयार करून ती तयार केली जाते, गुंडाळून तयार केली जाते. The astrologer caught a glimpse of his face by the match light. He caught a glimpse. Astrologer caught a glimpse. Glimpse means a very quick view of somebody or something. की ज्याला आपण मराठीमध्ये झलक असं म्हणतो. ती झलक, त्या स्ट्रेंजरची झलक, त्या समोर बसलेल्या त्या व्यक्तीची झलक त्या ॲस्ट्रोलॉजरने ज्यावेळेस त्या माणसाने ते चेरूट पेटवण्यासाठी ज्यावेळेस मॅच लाईट पेटवले, मॅच लाईट मीन्स काडीपेटी, ज्यावेळेस पेटवली त्या प्रकाशात त्यानं त्याची झलक पाहिली, त्याचा चेहरा बघितला.
He caught a glimpse. Means he saw his face by the match light. There was a pause as cars hooted on the road. There was a pause as cars hooted on the road. Hooted means noise. Hoot means noise. अनेक तिथून त्या समोरच्या रस्त्यावर, जवळच्या रस्त्यावरून गाड्या जात होत्या, कार्स ये जा करत होत्या आणि त्याचा आवाज येत होता. जुटका ड्रायव्हर्स त्या रस्त्यावरून कोणती वाहनं जात होती परीक्षेमध्ये विचारतील, लक्षात ठेवा. तर कार्स जात होते. त्याचबरोबर जुटका ड्रायव्हर्स स्वर ॲट देअर हॉर्सेस. कशाचा आवाज येत होता? तर जुटका ड्रायव्हर्स स्वर ॲट देअर हॉर्सेस. स्वर हा शब्द जो आहे, हा जो वर्ड आहे तो स्विअर, SWEAR, स्विअर या शब्दाचा पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे. स्विअर याचा अर्थ आहे घोड्याला जोरात ओरडणे. तर तो जे जुटका आहे, जुटका मीन्स हॉर्स कार्ट किंवा घोडागाडी आपण त्याला म्हणतो. ही जुटका कशी असते तुम्हाला हा फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल. हे बघा, दिस इज जुटका. दिस इज एन इमेज ऑफ जुटका. तर हे जे जुटका ड्रायव्हर्स आहेत, ते जुटका ड्रायव्हर्स स्वर ॲट देअर हॉर्सेस. ते त्यांच्या घोड्याला जोरात ओरडत होते आणि तो आवाज तिथं येत होता. And the babble of the crowd agitated the semi-darkness of the path. And the babble means din. Din means big noise. आवाज, मोठा आवाज, गोंगाट आपण त्याला म्हणतो. The babble, the din of the crowd agitated the semi-darkness of the park. Semi-darkness means not very dark, किंवा ज्याला अर्धवट अंधार आपण त्याला म्हणतो. त्या पार्क मधला तिथली जी शांती होती, तिथला जो अंधारामुळे पसरलेली जी शांतता होती, ती शांतता एजिटेटेड म्हणजे ती शांतता भंग करत होती. ती भंग कशामुळे होत होती? तर ह्या सगळ्या आवाजामुळे. कुठले आवाज होते तिथं? कार्स, जुटका ड्रायव्हर्स अँड क्राऊड. या क्राऊडचा आवाज. The other sat down. The other word is for that stranger. The other sat down. आणि तो दुसरा माणूस खाली बसला. Sucking his चेरूट मी तुम्हाला मगाशीचा अर्थ सांगितला. चेरूट म्हणजे सिगारेट. आणि ती सिगारेट सक करत, ओढत, सकिंग म्हणजे ओढणे. ती चेरूट ओढत तो खाली बसला. पफिंग आउट मीन्स throwing out the smoke of that cherut. त्या चेरूटचा जो धूर होता, तो धूर बाहेर फेकत होता. सॅट देअर रुथलेसली मीन्स मर्सिलेसली, निर्दयीपणे, अगदी निर्दयीपणे तो तिथं बसलेला होता. चेरूट ओढत होता, त्याचा धूर बाहेर फेकत होता. The astrologer felt very uncomfortable. परंतु जो ऍस्ट्रॉलॉजर होता, आपला जो ज्योतिष होता, त्याला ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो थोडासा अनकम्फर्टेबल झाला, अस्वस्थ झाला. ही वॉज फीलिंग व्हेरी अनकम्फर्टेबल बाय द स्ट्रेंज बिहेवियर ऑफ दॅट स्ट्रेंजर. Here, take your Anna back. I am not used to such challenges. It is late for me today. Who said this? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. कोण कोणाला बोललं हे वाक्य देऊन प्रश्न विचारला जाईल. तर कोण कोणाला बोललं? Who said who? Take your Anna back. Said by an astrologer to the stranger. Here, take your Anna back. Anna. Anna is a coin, Indian coin. Anna बॅक. तू तुझा जो आना जो मला दिला होता, तो आना तू माघारी घे.
आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. मी अशा प्रकारचे चॅलेंजेस, आव्हान स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. मला खूप उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. टू बंडल अप ही फ्रेज आहे. टू बंडल अप याचा अर्थ आहे गुंडाळणे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि असं बोलून तो त्याचं जे काही सामान होतं ते सगळं तो गुंडाळायला लागला. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. द ऑदर, इथं ऑदर जो शब्द आहे तो त्या स्ट्रेंजरसाठी आलेला आहे. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट. त्या समोरच्या माणसाने ह्याचा आपल्या ऍस्ट्रॉलॉजरचा रिस्ट म्हणजे मनगट. रिस्ट वॉच तुम्हाला माहिती असेल, मनगटी घड्याळ, त्यातला रिस्ट हा शब्द आहे. रिस्ट अँड सेड. त्याचं मनगट पकडला आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. की तो आता इथून नाही जाऊ शकत. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. यू ड्रॅग्ड मी हिअर while I was passing, while I was going by the road. मी जात असताना तू इथं होता म्हणून तुझ्यामुळे मी इथं आलो. The astrologer shivered in his grip and his voice shook and became faint. The astrologer shivered by his grip. Shivered means frightened, shocked or frightened, and his voice shook and became faint. His voice shook and became faint. Faint means very low. He was shivered. He was frightened by the activity of that stranger. तो घाबरला. थरथर. शिवर्ड म्हणजे घाबरणे, थरथर कापणे. ग्रिप म्हणजे पकड. त्या स्ट्रेंजरने काय केलं की आपल्या त्या ऍस्ट्रॉलॉजरचा हात पकडला, मनगट पकडलं. आणि तसं केल्यामुळं आपल्या या ज्योतिषाचा आवाज अगदी, तो घाबरल्यामुळं त्याचा आवाज अगदी बारीक झाला, फेंट झाला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. कोण कोणाला म्हणालं तर जो ऍस्ट्रॉलॉजर होता तो स्ट्रेंजरला म्हणाला, लिव्ह मी टुडे, लिव्ह मी टुडे. आज मला जाऊ दे. आय वॉन्ट टू गो होम. लिव्ह मी टुडे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. टुमॉरो आय विल स्पीक टू यू. उद्या मी तुझ्याशी बोलेन. द ऑदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. परंतु तो जो माणूस होता समोरचा त्याने काय केलं, ही थ्रस्ट हिज पाम. ही थ्रस्ट हिज पाम. त्याने आपला हात त्याच्या तोंडाजवळ नेला. इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. तो म्हणाला की चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. हू सेड दिस? सेड बाय द स्ट्रेंजर टू द ऍस्ट्रॉलॉजर. ही सेड चॅलेंज इज चॅलेंज, जस्ट गो ऑन अँड टेल मी माय फ्युचर अँड आन्सर द क्वेश्चन्स. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड with his throat drying up. His throat was drying up. Drying up म्हणजे कोरडा पडणे. थ्रोट म्हणजे घसा. त्याचा जो घसा होता आपल्या ऍस्ट्रॉलॉजरचा, घाबरल्यामुळे तो कोरडा पडला आणि कोरडा पडणाऱ्या त्या गळ्यानं तो बोलला. प्रोसिडेड मीन्स ही टोल्ड. व्हॉट ही टोल्ड? देअर इज ए वुमन डॅश डॅश डॅश. देअर इज अ वुमन. आता तो जसा तो सगळ्यांना सांगत तसंच तो ह्यांनाही सांगायला लागला की तुझ्या आयुष्यात एक स्त्री आहे. देअर इज अ वुमन. एक स्त्री आहे. स्टॉप, सेड द ऑदर. तो समोरचा तो व्यक्ती त्याला म्हणाला की स्टॉप, ते थांबव. डोंट टेल मी लाईक दॅट. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला ते काही ऐकायचं नाही. शाल आय सक्सेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तो माणूस पुढे म्हणाला की शाल आय सक्सेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी सध्या ज्या गोष्टीचा शोध घेतोय, सर्च, शोध घेणे, त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळेल का नाही तेवढंच मला सांग. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. आय डोंट वॉन्ट टू लिसन अबाउट एनी वुमन ऑर एनिथिंग लाईक दॅट. आन्सर धिस अँड गो. याचंच मला उत्तर दे अँड गो, आणि जा.
Otherwise I will not let you go till you disgorge all your coins. Otherwise, नाहीतर, जर तुम्हाला नाही सांगितलं तर otherwise काय होईल? I will not let you go till you disgorge all your coins. Disgorge means yield, surrender under pressure. म्हणजे एखाद्याच्या प्रभावाखाली येऊन सगळे पैसे देऊन टाकणे. जर तुम्हाला नाही सांगितलं तर मी तुला जाऊ देणार नाही. कुठपर्यंत? टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. तुझ्याकडे जेवढे काही कॉइन्स आहेत ते सगळे मला द्यावे लागतील आणि ते सगळे देईपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. हू सेड धिस? सेड बाय द स्ट्रेंजर टू ॲस्ट्रोलॉजर. The astrologer muttered a few incantations. आणि असं म्हणल्यानंतर तो जो ॲस्ट्रोलॉजर होता, दॅट ॲस्ट्रोलॉजर मटर्ड मीन्स स्पीक इन ए व्हेरी लो व्हॉइस. म्हणजे अगदी हळू आवाजात, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे त्याला म्हणतात. मटर्ड. तो अगदी तोंडातल्या तोंडात बारीक आवाजात, हळू आवाजात तो काहीतरी पुटपुटला. काय बोलला? ए फ्यू इनकॅन्टेशन्स. इनकॅन्टेशन्स मीन्स मॅजिकल वर्ड्स, मंत्रोच्चार. तो मंत्रोच्चार बोलला. का तो मंत्रोच्चारच का बोलला? कारण बिकॉज ही वॉज अन ॲस्ट्रोलॉजर. सो ए फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. त्याने काहीतरी मंत्रोच्चार केला, मंत्र बोलला आणि पुढे बोलला. ही रिप्लाइड, ऑल राईट. ॲस्ट्रोलॉजर ने काय रिप्लाय दिला? तर ऑल राईट, ठीक आहे, ओके, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी ए रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. तो पुढे म्हणाला की मी बोलेन, आय विल स्पीक, आय विल टेल यू एव्हरीथिंग what you wanted, but for that stranger have to give a rupee. What he say is convincing. Convincing means खात्री पटणे, खात्री वाटणे, ensure त्याला आपण म्हणतो. की मी जे काही सांगेन and you may do what you like. Otherwise, नाहीतर I will not open my mouth. नाहीतर मग मी माझं तोंड उघडणार नाही. and you may do what you like. तुला जे आवडतं ते तू कर. After a good deal of haggling means to agree with somebody until you reach an agreement. After a good deal of haggling, थोडा वेळ वादविवाद झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ती डील ठरली, तो करार ठरला. आणि तो पुढे बोलू लागला, ॲस्ट्रोलॉजर, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? तुला मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं, बरोबर आहे का? हा, टेल मी मोर. कोण म्हणाल? स्ट्रेंजर. ए नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर पुढे म्हणाला की ए नाईफ म्हणजे चाकू. एक चाकू तुझ्या शरीरामध्ये घुसला होता, बरोबर आहे का? तो म्हणला, गुड फेलो, गुड मॅन, बरोबर आहे.
ती बेअर म्हणजे उघडी करून दाखवली. कशासाठी? टू शो द स्कार. स्कार मीन्स जखम जी आहे ती झालेली जखम दाखवण्यासाठी त्याने त्याची जी चेस्ट होती ती बेअर केली, ओपन करून दाखवली. व्हॉट एल्स? अजून काय सांग, अजून तुला काय माहिती सांग, टेल मी मोर. तो पुढे म्हणाला की अँड देन यू वेअर पुश्ड इन टू ए वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. की जवळच असलेल्या, नियर बाय म्हणजे जवळच असलेल्या, फील्ड म्हणजे शेतातल्या, जवळच असलेल्या शेतातल्या विहिरीमध्ये, वेल म्हणजे विहीर, एका विहिरीमध्ये तुला मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं. overwhelmed by enthusiasm. आणि enthusiasm means excitement. Overwhelmed means feeling of strong emotion. Feeling of strong emotion. That is called overwhelmed. म्हणजे भारावून जाणे. आणि enthusiasm म्हणजे एक्साइटमेंट, उत्साह. अगदी त्याच्या अंगामध्ये उत्साह निर्माण झाला आणि त्या उत्साहाने भारावून जाऊन तो म्हणाला की आय शुड हॅव बीन डेड, की मी मेलो असतो. इफ सम पासर बाय मीन्स रस्त्यावरून ये जा करणारे लोक, मध्ये त्या विहिरीमध्ये जर डोकावून पाहिलं नसतं तर कदाचित मी मेलो असतो. वेन शाल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. क्लेंचिंग हिज फिस्ट, फिस्ट म्हणजे मूठ, आपली मूठ आवळत तो माणूस, त्या माणसाने पुढे विचारलं, वेन शाल आय गेट ॲट हिम, की मला तो माणूस कधी मिळेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर पुढे म्हणाला की इन द नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे पुढच्या जन्मी तो तुला मिळेल. ही डायड 4 months ago इन ए फार ऑफ टाउन. तो म्हणाला की त्याने पुढे सांगितलं त्या माणसाचं काय झालं. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. आता तो त्याला बघू शकणार नाहीस. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. ग्रोन्ड मीन्स डीप सॅड साऊंड, विव्हळणे त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. आफ्टर हिअरिंग दॅट स्ट्रेंजर ग्रोन्ड, दॅट स्ट्रेंजर, तो जो स्ट्रेंजर होता तो विव्हळला. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. त्या ॲस्ट्रोलॉजर आपला पुढं त्याला तो सांगू लागला, गुरुनायक, यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अबॅक. टेकन अबॅक मीन्स, टेकन अबॅक इज अ फ्रेज. याचा मिनिंग आहे ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्य वाटणे. त्याला आश्चर्य वाटलं जेव्हा ॲस्ट्रोलॉजरने त्याचं नाव घेतलं. गुरुनायक हे त्या स्ट्रेंजरचं नाव होतं, समोर बसलेल्या व्यक्तीचं नाव होतं. तुला माझं नाव माहितीये? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. मला इतरही काही गोष्टी माहिती आहेत गुरुनायक, मी काय म्हणून सांगतोय ते काळजीपूर्वक ऐक. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या शहरापासून उत्तर दिशेला तुझं गाव आहे आणि इथून 2 दिवस लागतात तुझ्या गावामध्ये जायला. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची आता तू ट्रेन पकड अँड बी गॉन अँड गो फ्रॉम हिअर. गो टू युअर व्हिलेज. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ
आयुष्यामध्ये आणखीन एक मोठं संकट मला तुला दिसतंय, मला तुझ्या आयुष्यात दिसतंय, आणि परंतु ते संकट कधी येईल तुझ्या आयुष्यामध्ये? इफ यू गो फ्रॉम होम. आता जर तू तुझ्या घरातून बाहेर पडलास तर ते संकट तुझ्या मागे लागेल. ही टूक आउट ए पिंच ऑफ सॅक्रेड ॲश. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याच्या त्या बॅगेमधून एक थोडीशी सॅक्रेड ॲश, पवित्र राख, सॅक्रेड म्हणजे पवित्र, ए पिंच, चिमूटभर आपण त्याला म्हणतोय, चिमूटभर राख त्याने घेतली अँड हेल्ड इट टू हिम. त्याच्या हातात देत तो म्हणाला, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही जी पवित्र राख आहे किंवा आपण त्याला अंगारा वगैरे म्हणतो, हे घे आणि ते तुझ्या कपाळाला लाव आणि घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. त्यानंतर कधीही दक्षिण दिशेला तो प्रवास करू नको. साऊथवर्ड म्हणजे दक्षिण दिशेला. अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर तू दक्षिण दिशेला नाही आलास तर तू 100 वर्ष जगशील. यू विल लिव्ह टू बी 100 years. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी पुन्हा हे घर का सोडू? मी पुन्हा माझं घर का सोडू? The other said reflectively. Reflectively means thoughtfully. विचारपूर्वक तो म्हणाला की why should I leave home again? I was only going away now and then to look for him. मी त्याचा शोध घेण्यासाठीच मी बाहेर पडलो होतो. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि जर मी त्याला भेटलो असतो तर मला त्याला टू चोक आउट मीन्स, ही फ्रेज आहे, याचा अर्थ आहे गळा दाबून मारणे. आणि मला जर तो मिळाला असता तर मला त्याला गळा दाबून मारायचं होतं. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. परंतु त्याला दुःख झालं, रिग्रेट झालं, दुःख झालं. ही वॉज फिलिंग सॅड. ही शूक आफ्टर लिसनिंग दिस. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. पुढे तो म्हणाला की ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. एस्केप्ड मीन्स फ्री. तो माझ्या हातातून निसटला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. डिझर्व्ड म्हणजे लायकीची. त्याला त्याच्या लायकीची शिक्षा मिळालेली असणार आणि त्याच्या लायकीचं मरण त्याला आलेलं असणार. तो म्हणला, येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर, ही वॉज क्रश्ड अंडर ए लॉरी. ए लॉरी मीन्स मोठी गाडी. एका मोठ्या गाडीखाली येऊन तो मरण पावला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि हे ऐकल्यानंतर, तो गाडीखाली मेला हे ऐकल्यानंतर, ही वॉज प्लीज्ड, ही वॉज सॅटिस्फाईड, ही फेल्ट by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. त्यानंतर बराच उशीर झालेला होता. त्यानंतर त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याचं जे सगळं आर्टिकल्स होते, त्याचे सगळे प्रोफेशनल इक्विपमेंट्स होते, पॅराफर्नॅलिया जे होते ते सगळे उचलले आणि त्या बॅगेमध्ये परत एकदा ठेवले. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो जो हिरव्या रंगाचा जो शाफ्ट येत होता, प्रकाश येत होता, लाईट येत होती, ती पण आता निघून गेली होती. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस. एव्हरीवेअर डार्कनेस वॉज देअर. आणि सगळीकडे आता अंधार पसरलेला होता. अँड सायलेन्स. आणि सगळीकडे अंधार होता. सगळीकडे शांतता होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि त्या अंधारात तो स्ट्रेंजर देखील निघून गेला. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर ए हँडफुल ऑफ कॉइन्स. मूठभर कॉइन्स देऊन तो निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. मध्यरात्र झाली होती जेव्हा हा आपला ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या घरी पोहोचला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. आणि दरवाजाजवळ त्याची वाईफ त्याची वाट बघत उभी होती. अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि तिनं त्याला उशिरा येण्याचं कारण विचारलं. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. फ्लंग मीन्स थ्रो. त्याने जे सगळे कॉइन्स होते ते तिच्यासमोर टाकले. अँड सेड, आणि म्हणाला, काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. हे सगळे कॉइन्स काउंट कर. मला एका माणसाने दिलेले आहेत, मला एका व्यक्तीने दिलेले आहेत. 12.5 आना.
तिला खूप आनंद झाला हे ऐकून, हे बघून की 12.5 आणे आज त्यांना मिळाले होते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. हू सेड धिस? ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू द ॲस्ट्रॉलॉजर. की बाय मीन्स खरेदी करणे. मी जॅगरी म्हणजे गूळ आणि कोकोनट म्हणजे खोबरं. मी आता काही उद्या थोडासा गुळ आणि खोबरं मी उद्या खरेदी करेन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. बरेच दिवस झाले आपलं जे मूल आहे ते काहीतरी खाऊ मागते, काहीतरी गोड मागते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर. पिग, डुक्कर. त्या डुकराने मला फसवलं. चिटेड म्हणजे फसवणे. ही प्रॉमिस्ड मी रुपी. त्याने मला 1 रुपया देण्याचं प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. तिनं त्याच्याकडे वर बघत म्हणाली, यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग? तुम्ही चिंतेत दिसलाय, काळजीत दिसताय. काय झालं? तो म्हणला, नथिंग. काय नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्योल ही टोल्ड हर. आणि डिनर झाल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर, प्योल मीन्स ए स्ट्रिंग कॉट, ज्याला बाज आपण म्हणतो. त्या बाजेवर बसत, कॉटवर बसत तो म्हणाला तिला, उतरला. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ ए मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. हिअर द ब्लड मीन्स खून, मर्डर. त्याने तो म्हणाला पुढे की मला असं वाटत होतं की एवढी वर्ष माझ्या हातून एका व्यक्तीचा खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे असं मला वाटत होतं. असं मी विचार करत होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. हेच एकमेव कारण होतं की ज्याच्यामुळं आय लेफ्ट माय होम. आय रॅन अवे फ्रॉम होम. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की त्याने त्याचं जे गाव सोडलं त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. तर ते सेटल्ड हिअर. मी तर सेटल झालो. मी माझं गाव सोडून इथं आलो, इथं सेटल झालो. अँड मॅरिड यू. आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह. इथं ही कोणासाठी आलंय? ही म्हणजे तो माणूस, गुरुनायक. म्हणजे या ॲस्ट्रॉलॉजरने कोणाला मारलं होतं? याच ॲस्ट्रॉलॉजरने त्या गुरुनायकला मारलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्याच्यामुळे या ॲस्ट्रॉलॉजरने त्याचं भविष्य अगदी तंतोतंत सांगितलं, खरं सांगितलं त्याला. आणि त्या व्यक्तीलाही खरं वाटलं, त्या गुरुनायकलाही ते खरं वाटलं. ही इज अलाइव्ह. आणि तो जिवंत होता. तो जिवंत मला भेटला. शी गॅस्ट चा मिनिंग आहे टेक सडन लाऊड ब्रीथ. म्हणजे अगदी आश्चर्यानं मोठा श्वास घेत बोलणे. काय बोलली तिनं? यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता? येस, इन आवर व्हिलेज. हो, आमच्या गावामध्ये. वेन आय वॉज ए सिली यंगस्टर. मी एक मूर्ख तरुण असताना मी त्याला आमच्या गावामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. वी ड्रँक. आम्ही दारू पिलो होतो. गॅम्बल्ड मीन्स प्ले गेम फॉर मनी किंवा जुगार वगैरे म्हणतो आपण त्याला. जुगार खेळलो होतो. अँड क्वारल बॅडली वन डे. आणि एक दिवशी आम्ही खूप मोठ्याने भांडणं केली होती. दारू पिऊन आम्ही भांडणं केली होती. वाय थिंक ऑफ इट नाव. आता या सगळ्या गोष्टींचा का विचार करायचा आहे? टाइम टू स्लीप. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. ही सेड. यॉनिंग म्हणजे जांभई देणे. अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्योल. आणि स्वतःला बाजेवर आडवा करत, स्वतः त्या कॉटवर आडवा होत झोपी जात. आपण
ही जी स्टोरी आहे ती बघितलेली आहे. स्टोरी तर संपलेली आहे. आर के नारायण यांनी लिहिलेली ही अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे स्टोरी इथं संपलेली आहे. झालेली स्टोरी परत एकदा रीड करा. याच्यातले जे काही हार्ड वर्ड्स आहेत, अवघड शब्द आहेत, ते थोडेसे वाचून घ्या, पाठ करा. थँक्यू.